थंड मस्त पडला रे पडला फोन पडला. मित्रांनो दुष्काळात 13वा महिना. मोबाईलचा डिस्प्ले म्हणजे मोबाईलचा कॅमेरा फुटलाय. कॅमेऱ्याच्या वरची जी लेन्स असते ना ती तुटले. गुड मॉर्निंग गार्ड. सकाळचे वाजले 6 वाजले. तर आपली सोलो राईड आहे. ठीक आहे. कुठे ती मी तुम्हाला पुढे सांगेन. ठीक आहे. आता जरा नाश्ता करूया सकाळचा. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजले. 6 वाजता मी नाश्ता केला आहे. ठीक आहे. अंडी वगैरे खाल्लीत. अंडी केलं वगैरे सर्व खाल्लं आहे. बदाम जे काय माझं जे डाएट असतं ते खाल्लं आहे. आणि आता आपण चाललो आहे इथून कुठे पनवेल टू संगमेश्वर. ठीक आहे. आपली तिकडं आपलं काम लागलं आहे म्हणजे आपली ड्युटी लागली आहे तिकडे. मी होमगार्ड आहे तर त्यासाठी आपली तिकडे ड्युटी लागली तर आपल्याला तिकडे जायचं आहे. बंदोबस्त आहे बुद्ध पौर्णिमेचा. तर त्यामुळे तिकडचा बंदोबस्त पण करीन आणि त्यानिमित्ताने गावी पण जायला भेटेल म्हणजे घरी पण जायला भेटेल. त्यामुळे तुम्हाला घरचे पण व्लॉग आपल्याला पाहायला भेटतील. आई बाबा आज संध्याकाळी बसणार आहे पण मी बाईक घेऊन पुढे चाललो आहे. आणि बघू शकता या साईडला माझी बॅग वगैरे आहे सर्व. ठीक आहे. बाईकवरच इंट्रो देतो आहे कारण घरातून खूप लेट झालं होतं. त्यामुळे बोलू चल पटकन जाऊया आणि पुढे इंट्रो देऊया. ठीक आहे. तर व्लॉगर सतीश या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर आता आपण जाऊया इथून. आता मी पनवेलला आहे. पनवेल टू संगमेश्वर आपली सोलो राईड होणार आहे. ठीक आहे. आणि माझ्या त्या साईडला बॅक साईडला इथे झोपडपट्टी आहे आणि झोपडपट्टीच्या पाठीमागे तिकडे ट्रेन जाते. ठीक आहे. आवाज येत असेल तुम्हाला. ठीक आहे. तर आता इथून आपण जाऊया आणि आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया. जे जे काय असेल ते मी तुम्हाला व्ह्यू आमच्या गावाकडचे दाखवीन. ठीक आहे. चला. तर गायज आपण इंदापूरच्या इथं पोहोचलो आहे. लय गर्दी होती म्हणजे एवढा ट्रॅफिक होता ना की बाबा कसं तरी मी पोहोचलो इंदापूरपर्यंत. आणि आता अजून पुढं जायचं आहे. ठीक आहे. इथं जरा फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो. ठीक आहे. जरासा फ्रेश झालो. इथं टॉयलेट आहे. जरा लघवी केली जरा बरं वाटलं जरा हलका झालो. आणि आता इथं जरा नाश्ता करूया. ठीक आहे. इथं इंदापूरच्या साईडला आपण आलेलो आहे. इथं आमचा समोरचा व्ह्यू आहे. ठीक आहे. तर इथं आपण नाश्ता करूया आणि मग पुढचा जो प्रवास असेल तो मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. ते न्यू बाळाराम हॉटेल रेस्टॉरंट. ठीक आहे. हे वाला आहे. तर इथं जरा नाश्ता करूया आणि मग जाऊया पुढच्या दिशेने. ठीक आहे. तर खाऊया काय मिसल खाऊया. ठीक आहे. वडापाव पाहिजे होता. मिसल अवेलेबल. वडापावला डिले टाईम लागेल. ठीक आहे. आणि आपली जान इथं थांबलो आहे जरा. बाईक इथं आहे आणि मस्त इथं वासरं आपले चालले तर रस्त्याने. ठीक आहे. तर इथून जायचं आपल्याला इकडे. तर नाश्ता घेऊया आणि मग जाऊया. ठीक आहे. चलो चला मस्तपैकी नाश्ता करूया. मिसल सकाळी अंडी खाल्लेली तरी पण आता पुन्हा खावं लागेल. जरा एनर्जी पाहिजे. ठीक आहे. चलो मी करतो एन्जॉय आणि पुढे जाऊया. तर गायज लय ट्रॅफिक होतं. एवढा ट्रॅफिक आहे ना की कसा तरी 10 मिनटं झाले की लगेच ट्रॅफिक होतं. 10 मिनटं झाली की लगेच ट्रॅफिक होतं. असा सीन झाला बघू शकता. कोणता एरिया आहे तो माहिती नाही. ठीक आहे. तर पुढे कंटिन्यू करूया. चला. आता थोडीशी सावली आली. थोडंसं जरा ऊन कमी झालं बरं वाटतं. पण पुढे ऊन आहे असं वाटतं. आता मध्ये 2-3 दिवसात पाऊस पडला होता ना त्यामुळे असं वातावरण वाटतंय. ठीक आहे. बघू शकता कसला व्ह्यू दिसतोय भारी. मस्त वाटतंय सोलो राईड करायला. ठीक आहे. चलो. मित्रांनो व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू एवढं भारी वाटतं ना बघा. या साईडला बघा असे ढग उतरलेत ना मस्त. आणि इकडून छोटासा असं गावाकडे जाण्यासाठी रस्ता भारी वाटतंय.
आणि अशी रांग बघू शकता, डोंगराची कशी रांग आहे व्यवस्थित अशी लाईनशी, जशी काय तुम्ही ड्रॉइंग काढले असा सीन दिसतोय. ठीक आहे, आपल्याला इकडून जायचं आहे. तर बायलोक दमलो. आता आपण महाडच्या इथं पोचू, पण जरासा थोडा थांबलो आहे. म्हणजे महाडच्या इथं ॲटलिस्ट पोचलेलोच आहे तो का त्या साईडला. तिकडून एक रूट जातो मंडणगडला जाण्यासाठी. ठीक आहे, आणि महाडच्या थोडं पुढं आहे मी. ठीक आहे, सॉरी सांगण्यात थोडी गडबड झाली. ठीक आहे, या साईडला भोर आणि मंडणगडला जाण्यासाठी रोड आहे. आता इथे जरा पाणी पिण्यासाठी थांबलो आहे. ठीक आहे, पाण्याची बॉटल घेतली आपली आणि एक लिंबू पाण्याची एक बॉटल घेतली, कारण गाडी चालवून एकदा दुसरा झाला. एकदम चेहरा बघू शकता कसं झालं आहे. हां, पण व्ह्यूला भारी आहे, कारण 2 दिवसाआधी पाऊस पडलेला ना, त्यामुळे कसं ऊन येतं आणि थोडं म्हणजे सावली येते, मस्त वाटतं. आणि आता जरा पाणी पिऊया इथे आणि जरा रेस्ट करूया आणि पुन्हा आपल्या मार्गाने निघूया. ठीक आहे, मस्त वाटतं. जेव्हा पण एकटे कधी राईड कराल ना, तर सेफ्टी हेल्मेट, आपला सेफ्टी ग्लव्स वगैरे घाला. ठीक आहे, शूज जर असतील चांगलेवाले तर शूज वगैरे घाला. ठीक आहे, आणि आज संडे होता त्यामुळे थोडं ट्रॅफिक होतं, नाही तर एवढ्याला मी आपल्या खेडपर्यंत पोचलो असतो. ठीक आहे, आता वाजलेत किती परफेक्ट माझ्याकडे टाईम नाही आहे. ठीक आहे, तरी पण अंदाजे 10 वाजलेत. ठीक आहे, आपण 10 वाजेपर्यंत पोचलो आहे. ठीक आहे, तिथे जरा पाणी पिऊया आणि पुढे जाऊया. चला. थंड पडला. मित्रांनो, दुष्काळात 13वा महिना. मोबाईलचा डिस्प्ले म्हणजे मोबाईलचा कॅमेरा फुटला आहे. कॅमेऱ्याच्या वरची जी लेन्स असते ना ती तुटले दोन्ही साईडची. तरी पण व्ह्यू मस्त येतो आहे, म्हणजे व्ह्यू दिसतो आहे, फक्त वरची काच फुटली. आता मला परत सर्व्हिस सेंटरला जाऊन तो चेंज करावा लागेल. ठीक आहे, जाऊ दे, असे ते चढ उतार येत असतात. आता मी शूट करतो मोबाईलमधून, परंतु तुम्हाला दिसणार नाही, परंतु दुसरा मोबाईल घेऊन तुम्हाला फुटेज दाखवतो. ठीक आहे, माझा मोबाईल आता कॅमेरा फुटला आहे, पण नशीब लेन्स वाचले थोडी, फक्त वरची काच फुटली. ठीक आहे, आता इथे जरा पिऊया लिंबूचा रस. ठीक आहे, आणि निघूया. चला. हां, खर्च वाढला आपला. चला, कुछ नाही करते, इज द लाईफ आहे यार. चढ उतार येत असतात आयुष्यामध्ये. ठीक आहे, लेन्स फुटली माझ्या मोबाईलची. बघूया आता किती खर्च येतो आहे. चला मित्रांनो, आता आपण लेन्स बसवायला आलो. लेन्स कॅमेऱ्याचे फुटले, ते एक शॉप आहे. ठीक आहे, आता रस्ता शोधित आलो, खेडपर्यंत आलो, म्हणजे खेडच्या आतमध्ये आलो. पुढं बस स्टॉप आहे ना. ठीक आहे, मग तिकडून चाललो होतो मी गोवा रोडला. आता तिथून आतमधून आलो आहे या साईडला. बघूया आता इथं लेन्स बसूया. ठीक आहे, चला बघू. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा, ही लेन्स फुटली अशी. ठीक आहे, आता ह्या दादाच्या मोबाईलमधून मी शूट करते. ठीक आहे, दादा इथे लेन्स बसवायला देऊया आपण. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपला डिस्प्ले म्हणजे कॅमेऱ्याचा जो लेन्स होती ना ती बसवली आहे. ठीक आहे, हा दादा आहे, थँक्यू दा. ठीक आहे, आपलं काम केलं त्याबद्दल. आणि आता इथून जाऊया आपण संगमेश्वरला. ठीक आहे, बाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे 1:30 वाजला आहे. आज थोडा भरपूर टाईम झाला मला, कारण ट्रॅफिक होता, संडे होता, त्यामुळे एवढं ऊन लागते ना की विचारू नका. गाडी पण बिचारी लय तापले. ठीक आहे, आता इथं जरा लघवी एवढी बाबा लघवीला पण एवढी पिवळी व्हायला लागली, एवढं ऊन आहे. हां, आता थोडंसं पाणी आहे. ठीक आहे, एवढं पाणी आहे. जरा पुन्हा या 20 रुपयाच्या बाटलीसाठी मी माझ्या आयफोनच्या कॅमेऱ्याची लेन्स माझी तुटली. ठीक आहे, मग काय नाही, आता डुप्लिकेट बसवले त्या दादाच्या शॉपमध्ये. हां, 450 रुपयाला बसवलं डुप्लिकेट. आता ओरिजिनल पण बसवायला करीबन 2-2.5 हजार रुपये लागतील ओरिजिनलला. तो बोला डुप्लिकेटमध्येच काम होईल, काय घाबरू नको. फक्त आता भिजवलं थोडं, मला असं वाटतं की हे होऊ शकतं, पाणी बिणी जाऊ शकतं लेन्समध्ये आतमध्ये, त्यामुळे मोबाईल आता म्हणजे भिजवू शकत नाही आता मोबाईल. ठीक आहे, आता जरा इथं आसुर्डेपर्यंत आलो आहे. आता इथून थोडंच 22 ते 20 किलोमीटरमध्ये मी संगमेश्वरमध्ये पोचेल. ठीक आहे, आज थोडा लेट झाला आहे. ठीक आहे, आता जरा टायरवर पाणी ओतूया. जर सगळे
एवढं गरम आहे ना की विचारू इंजिन विजिन तापलं पार. हे बघा वाफा निघतंय एवढं, तर पाणी पण संपलं आपलं. ठीक आहे, तर आता जाऊया इथून. जरासं बरं वाटलं लघवी केल्यावर. हां, आता इथं पुन्हा जाऊया. आता जी लेन्स कसं दिसते क्वालिटी मला सांगा. ठीक आहे, डुप्लिकेट आता कॅमेऱ्याला काच बसवले. ठीक आहे, तर आता जाऊया इथून. मोबाईल म्हणजे होतं असे कधी ना कधी. आता काय मी वाईट कर्म केलं असतील त्याचं मला फळ भेटलं की माझा कॅमेरा फुटला. पण ठीक आहे, जाऊ दे. मोबाईल घेतलेला फक्त ब्लॉगिंगसाठी. ठीक आहे, नाही तर मी माझा सोनीचा कॅमेरा घेतला असता 80,000चा. पण तो न घेता मी कॅमेरा घेतला आणि मोबाईलची लेन्सच फुटले. ठीक आहे, तरी पण आता जुगाड करून बसवलं कसं तरी. एवढं ऊन लागतं ना, इंट्रो उन्हामध्ये देतो तुम्हाला माहिती सांगतो आहे. आता जरासे झाड भेटलं आहे, जरा बरं वाटतं. ही बघ आपली गाडी. ठीक आहे, असं काय ना काय आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात, त्यामुळे आपण हरवून नाही जायचं. ठीक आहे, मनात एवढं दुःख होतं ना, मग ब्लॉगिंग थोडी बंद केली. मग शॉप शोधत होतो की बघू दे कुठं भेटतं आहे का दुकान. मग शेवटी खेडला भेटलं. लेन्स लवकरच बसून घेतली, नाही तर मग त्याच्यामध्ये ना जी ओरिजिनल लेन्स आहे ना आयफोनची, तर त्या ओरिजिनल लेन्सला आहे ना थोडंसं म्हणजे डाग वगैरे लागले असते, त्यामुळे मी लगेच टाकून घेतली. ठीक आहे, आणि त्या दादाच्या आयफोनमधून मी माझ्या कॅमेऱ्याचा फुटेज तुम्हाला म्हणजे शूट करून ठेवला तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे, तर चला आता जाऊया इथून. हां, आणि ओरिजिनल आयफोनचं जो ग्लास होती ना कॅमेऱ्यावरची, ती कडक होती. आता ही कशी आहे बघूया, आता दिवस कसं तरी काढू याच्यावर. ठीक आहे, तर जाऊया. तर आता इथून काहीतरी पुढं काहीतरी खाऊया आणि जाऊया पोलीस स्टेशनला. ठीक आहे, दाढी पण करायला लागेल आणि हजेरीला जायला लागेल बाबा, पहिले नोंद द्यायला लागेल. ठीक आहे, चला. अरे एकदाशी उन्हाच्या पोचलो कसं तरी. ठीक आहे, आता आरवली आहे, आरवलीमध्ये आहे मी. आता इथून थोड्याच या दिशेने जर गेलो तर संगमेश्वरला पोचेन. ठीक आहे, नाही आपली इकडं वासंती दमले बिचारी. वासंती नाही, आपली बसंती आहे बाय. ठीक आहे, दमले एकदम उन्हातून कडकडीत झाले. आणि इथं आपण मस्त की लिंबू सरबत पिऊया. ठीक आहे, इथं मामा बनवते लिंबू सरबत मस्त की. ठीक आहे, ठीक आहे. लेन्स कुठलं त्याचं दुःख आहे, पण आता काय करू शकतो. बाबा आंब बघा, येतं का खायला आंबे. हां, मस्त. आपण लिंबू सरबत पिऊया इथं आणि जाऊया. मस्त आहे, कडक. जरा जीवात जीव आला. उन्हातून लिंबू पाणी पिण्याची माझ्याच वेगळी. हा, चला आता मी लिंबू पाणी पितो. तुम्ही तुमच्या घरी बसून लिंबू पाणी पिया, एन्जॉय करा. मी जातो आता, ते काय होतं ते थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. ठीक आहे, लिंबू पाणी पिऊन झालं. आता परत मँगो शेक. हां, हे मस्त वाटतंय, दिसायला भारी वाटतंय, एकदम लोडेड. पिऊन बघूया. हाय बऱ्यापैकी. आता इथे जरा 10 मिनटं थांबूया आणि निघूया. बाबा काम करायचं पहिला. ठीक आहे, लय रस्त्यामध्ये आपल्यासोबत प्रसंग असे आले ना की काय सांगू तुम्हाला. मग बरं वाटतं आता मोबाईल जरा बरा आला, बरं वाटतं. आता लय काळजी घ्यायला लागेल. चला मित्रांनो, पनवेलवरून आलो 3 वाजता आणि आल्याला ड्युटी लागली. हां, आणि ट्रॅफिक एवढं होतं ना की विचारू नका, भरपूर. नाही या साईडला पण पडवल मॅडम आणि आपल्या
गमरे मॅडम बघू शकता इथे आहेत. दमले. कसा वाटला आजचा दिवस? खूप छान वाटला. का छान म्हणजे अंग मस्त पूर्ण दुखते ना. ठीक आहे. आणि या साईडला आजचा दिवस कसा वाटला? खूप बेकार यार, खूप बेकार. सकाळपासून उभ्या होता मी आता पण. आता ट्रॅफिक खालती झाला या साईडला. ठीक आहे. इकडून जो अशी लाईन होती ना, पार लाईन आता कुठं खाली झालाय. आता जाऊया रूमवर आणि जरा फ्रेश होऊया आणि बाकीची डिटेल सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, चला.